फक्त सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हा एक ग्लास प्यायचा आहे. यामुळे तुमच्या पोटाची चरबी, मांड्याची चरबी जबरदस्त पद्धतीने वितळून तुमचं जबरदस्त असं वेट लॉस होणार आहे आणि जबरदस्त पद्धतीने फॅट लॉस होणार आहे. आणि तुम्ही सुद्धा खूप सुंदर अशी तुमची बॉडी शेपमध्ये येणार आहे, टोनमध्ये येणार आहे. फक्त आणि फक्त या एका ग्लासने. तो कोणताही व्हिडिओचा पार्ट स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, मी इकडे एक पॅन घेतलेला आहे. तुम्ही कढई सुद्धा घेऊ शकता आणि जर लोखंडी किंवा स्टीलची घेतली तर एकदम उत्तम आहे. ॲल्युमिनियमचे खरं तर टाळायचं. तर बघा, आता मी इकडे पॅन घेतलाय. हा तुम्ही डायरेक्टली गॅसवरती ठेवू शकता आणि गरम होण्यासाठी ठेवू शकता, म्हणजे सगळ्या गोष्टी भाजल्या जातील. पण आपण एकसाथ सगळं भाजणार आहोत आणि याचं काय करायचं हे समोर सांगते. तर आपल्याला घ्यायचं आहे बघा 1 चमचा भरून सोप. लक्षात घ्या, सोप ही तुमच्या शरीराला थंडावा देते. ज्यांना कोणाला उष्णतेचा खूप जास्त त्रास असेल त्यांनी यामध्ये सोपेचं जे काही प्रमाण आहे ते जास्त घेतलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपली चयापचय क्रिया वाढते आणि यामुळे आपण जे खाल्लेलं आहे ते प्रॉपर पद्धतीने डायजेस्ट होतं आणि चरबी वितळण्यास खूप जास्त मदत होते. त्यामुळे सोप मी 1 चमचा घेतलंय. याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात. त्यानंतर आपल्याला इकडे घ्यायचं, जेवढी आपण सोप घेतली आहे तेवढंच आपण इकडे घेणार आहोत जिरं. जिरं सुद्धा आपल्या सगळ्यात मेन पोटाची आणि मांड्याची चरबी वितळण्यास खूप मेजर रोल प्ले करते. जेव्हाही तुमचं जेवण झालं असेल ना, काय करायचं, सोफ आणि जिरं हे समप्रमाणात घ्यायचं, भाजून ठेवायचं आणि त्यानंतर मग ते खायचं. खूप जबरदस्त रिझल्ट मिळतो. यामध्ये जे आहे सगळ्यात तगडा इन्ग्रेडियंट जो आहे तो जिरा आहे. जिरा आपल्या भाजीमध्ये सुद्धा आपण त्याचा वापर केला पाहिजे. मेटाबॉलिझम बूस्ट करतं, डायजेशन प्रॉपर करतं आणि खूप छान पद्धतीने आपल्या पोटाची चरबी वितळण्यास मदत करतं. अर्धा चमचा ओवा घेतोय. ज्यांना मूळव्याध किंवा उष्णतेचा त्रास आहे त्यांनी ओव्याचं प्रमाण अजून कमी घेतलं तरी चालेल, पण हे आवर्जून टाका. यामुळे तुम्हाला ऍसिडिटी वगैरे सुद्धा होणार नाही, तुमचं लवकर वारंवार भूक लागणार नाही आणि पोट भरलेलं राहील. त्यामुळे ओवा अर्धा चमचा आपण इकडे घेतलेला आहे. आता लक्षात घ्या की यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या गरम असतात, त्यामुळे आपण यामध्ये सोप सुद्धा घेतली आहे आणि अजून एक मेन इन्ग्रेडियंट म्हणजे धने सुद्धा घेतोय. सो धन्यामुळे जे आपलं हार्मोन इम्बॅलन्स आहे ते सुद्धा पूर्वरित होतं आणि मेन म्हणजे ना, धने हे थंडावा देण्याचं काम करतात. त्यामुळे आपण धने घेतलेला आहे. हे जेव्हा धने आपण सकाळी उपाशीपोटी याचं पाणी पितो आपल्या शरीराला खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे धने मी इकडे घेतलेले आहे. 1.5 चमचा सगळ्यात जास्त मी धन्याचा वापर केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सगळ्यात शेवटचा इन्ग्रेडियंट टाकायचा आहे आणि तो आहे हे दालचिनी. हो, दालचिनीचा एक तुकडा घेतला. आता याचे छोटे छोटे तुकडे करूयात. दालचिनीमुळे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. यामुळे वारंवार शुगर स्पाइक होत नाही आणि सगळ्यात विशेष म्हणजे जेव्हाही तुम्ही दालचिनीचं पाणी पिता, जर तुम्हाला शुगर असेल तर तुमची शुगर नियंत्रित राहण्यास सुद्धा मदत करते. आणि ज्यांना कोणाला अति गोड खाण्याची सवय आहे माझ्यासारखी, त्यांनी तर त्यांच्या याच्यामध्ये सकाळी उठल्याबरोबर दालचिनीचं पाणी आवर्जून पिलं म्हणजे पिलंच पाहिजे. चला, आता हे आपण अशा पद्धतीने कट करूया. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब नक्की करा. आता बघा, असे काप करून आपण घेतलेले आहेत. आता हे 5च इन्ग्रेडियंट आहे. हे आता आपल्याला भाजून घ्यायचे किंवा तुम्ही सरळ अशा पद्धतीने मिक्स केलं तरीही चालेल. आता पाऊस तर एक दिवसच पडून गेलाय, पण मग आपण काय करूयात, हे खराब होऊ नये किंवा याच्यामध्ये मॉइश्चर क्रिएट नको व्हायला म्हणून आपण थोडंसं हलकंसं गरम करून हे ठेवूयात, जेणेकरून हे करपवायचं पण नाही आपल्याला आणि हे खराब सुद्धा होणार नाही. तर हे असं मिक्स करायचं आहे आणि आता आपण हे करून ठेवूयात. हे आपल्याला साधारण 5 ते 6 दिवस इझिली जातं. तर चला, आता आपण मंद आचेवरती सुंदर असे भाजून घेणार आहोत. तुम्ही इकडे बघू शकता, एकदम बारीक आच करायची आणि पॅन गरम होऊ द्यायचंय आणि गरम झाल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटं मिडियम आचेवरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर कोणतं मॉइश्चर वगैरे राहिलं असेल ते निघून जाईल आणि याची चव अजून द्विगुणित सुद्धा होते. आता बघा, हे करायच्या 2 पद्धती आहेत. आता एक पद्धत म्हणजे आपल्याला 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि आता इकडे हे बघा, या पद्धतीने जे आहे छान असं हे भाजलंय, कारण यामधून छान असा सुगंध येतोय, तेव्हा समजून घ्यायचं हे भाजलेलं आहे. आता हे काय करायचं आहे, तर पूर्णतः थंड करून घ्यायचं आणि थंड झालं की मग नंतर हे एअरटाईट कंटेनर मध्ये द्यायचं आणि समोर काय करायचं ते तुम्हाला मी सांगते. आता हे आपण थंड करून घेऊयात. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात
आता याच्या दोन पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. पहिली पद्धत म्हणजे हे असंच ठेवायचंय. दुसरी पद्धत म्हणजे हे सरळ आता थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याची पावडर करून घ्यायची आणि ॲज अ वेट लॉस पावडर म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. आता सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला सगळे सकाळी उठल्याबरोबर सगळे डब्बे झांबल्याची गरज नाही, एक डब्बा काढायची गरज नाही. आता त्या दोन पद्धती तुमच्यासोबत शेअर करते. आता पहिल्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला असा ग्लास घ्यायचा आहे आणि हे रात्री झोपण्याच्या आधी ही पद्धत फॉलो करायची. आता हे मिक्स आहे आपलं, यामधलं आपल्याला काय करायचंय तर अर्धा चमचा घ्यायचंय या पद्धतीने, यामध्ये टाकायचंय. एक ग्लास यामध्ये पाणी टाकायचंय आणि हे रात्रभरासाठी झाकून ठेवायचंय. रात्रभरासाठी याचा जो कलर आता आता असा आहे, हा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसेल आणि नंतर तुम्हाला सकाळी फक्त कोमट करायचं आहे आणि हे प्यायला घ्यायचं आहे. याचा फायदा असा होतो, की आपला गॅस वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे असं होतं, की यामध्ये रात्रभर आपण हे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पूर्ण पदार्थाचा अर्क ऑलरेडी पाण्यामध्ये आलेला असतो. कोमटसर करायचे, सिप-सिप करून चहासारखं प्यायचं. आता दुसरी पद्धत कशी ती तुम्हाला सांगते. दुसरी पद्धत म्हणजे अशी, की पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं, यामध्ये अर्धा चमचा हे टाकायचं आणि आता आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत. उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिटापर्यंत करायचं. मीडियम आचेवरती आता मी हे गरम होण्यासाठी ठेवलंय. यामध्ये प्रॉब्लेम काय होतो मी तुम्हाला सांगते. सकाळी आपल्याला खूप धावपळ असते आणि आपल्याला असं असतं, की पटकन आपल्याला टिफिन बनवायचा आहे किंवा टिफिन नसेल तर नाश्ता वगैरे बनवायचा असतो. मग अशा वेळी जी मी पहिली मेथड सांगितली ती सोपी पडते, कारण हे खूप अति गरम झालेलं असतं, तर हे सिप-सिप करण्यामध्ये आपला खूप टाईम जातो. त्यामुळे मी तुम्हाला पहिली मेथड सजेस्ट करेल आणि ज्या दिवशी तुम्हाला बिलकुलच लक्षात नाही राहिलं ते भिजत घालायला, तेव्हा तुम्ही ही मेथड नक्की फॉलो करा. आणि तुमचं आता वजन किती आहे आणि किती किलो कमी करायचंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काहीही कमेंट्स असतील किंवा काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर 2 मिनिटं हे असंच शिजू द्यायचंय आणि त्यानंतर या पूर्ण पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये उतरून जाईल. हे बघा आता याला उकळी आलेली आहे आणि ह्या पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. आता आपल्याला उकळी आल्यानंतर 2 मिनिटं हे मंद ते मीडियम आचेवरती ठेवायचंय आणि हे होऊ द्यायचंय. तुम्ही जर सकाळी वेट लॉसची पावडर घेतली असेल तर मग हा चहाच्या टाईमला घेतला तरी चालेल. सिप-सिप करून आपल्याला प्यायचा. स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटं तुम्हाला द्यायचं आहे आणि आता आपण हे गाळून घेऊया. चला तर हे ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे. हे ड्रिंक आता सिप-सिप करून तुम्हाला प्यायचं आहे. यामध्ये हवं तर तुम्ही लिंबू पिळू शकता. थोडंसं गोडाव्यासाठी तुम्ही थोडं हे कोमट झालं हलकंसं, की मग यामध्ये मध टाकू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल हे असंच प्या. हवं तर लिंबू पिळा. खूप जबरदस्त टेस्ट लागते. आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळे लिंबाने घसा वगैरे बसू शकतो. त्यामुळे तुम्ही असंही पिलं तर तुम्हाला या पावसाळ्यामध्ये होणारी सर्दी, घसा खवखवणे, सर्दी होणे असं काहीही होणार नाही. खूप रिलीफ मिळेल आणि तुमचा पावसाळा सुद्धा चांगला जाईल आणि त्यासोबत तुमचं वजन सुद्धा खूप जबरदस्त पद्धतीने कमी होईल. सो चला माझी सुद्धा मॉर्निंग झाली आहे आणि मला मी करत होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर यस, खूप सुंदर लागतो. हा चहा खूप गरम आहे त्यामुळे सिप-सिप करून तुम्हाला प्यायचा. हवं तर थोडंसं कोमटसर होऊ देऊ शकता. अति कोमटसर होऊ द्यायचं नाही. चला आता मी हे एन्जॉय करते. काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की विचारा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाय.